ओबीसीसाठी लढत राहणार। माझी गाडी जाळल्याने माझा आवाज बंद होणार नाही। माझी शरद पवारांना माझी सूचना आहे, माझी अजित पवार असतील, माझी एकनाथ शिंदे आणि म्हणजे पिसाळलेला कुत्रा जरांगेला सुद्धा माझी सूचना आहे। माझी गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही। अशा गाड्या मी पुन्हा घेईल मी, कारण की मी जमीनदार असलो की माझा बाप मला गाडी घेऊन देईल, माझे वडील मला गाडी घेऊन देतील, परंतु असे कृत्य करणं योग्य नाही। आमच्या लोकांनी जर ठरवलं तर जरांगीच्या गाड्या जाळायच्या आणि जरांगीचे घरं जाळायला तर चालेल का? परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे आहोत। आम्ही कुठलंही चुकीचं कृत्य करत नाहीत। आम्ही संविधानानुसार आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे आहोत। परंतु ही जर झुंडशाही निर्माण होत असेल तर ओबीसी सुद्धा अशा गोष्टी करू शकते ना। परंतु आम्ही आमच्या ओबीसी बांधवांना, ओबीसी कार्यकर्त्यांना, ओबीसी पदाधिकाऱ्यांना आम्ही कुठल्याही गोष्टी अशा करून देत नाहीत, निर्बंध लावण्याचं काम करतो। परंतु जरांगेला आमची सूचना आहे, तुम्ही जर अशी दादागिरी आणि आमच्या गाड्या जाळण्याचा पर्यंत उभ्या गाड्या जर जाळत असेल तर आम्ही तुमच्या सुद्धा गाड्या आमच्या कार्यकर्त्यांनी जाळल्या तर मग तुम्ही आजचे